हाय हॅलो गाईज. ग्रुप बीचा आत्ता झालेला पेपर 4 जानेवारी. खाली दिलेल्या शृंखलेत पहिल्या 15 पदांची बेरीज किती आहे? तर अशा प्रकारचे प्रश्न आपण सोडवताना त्याला खूप सराव लागतो. त्यामुळे काहींना फास्ट कॅल्क्युलेशन होऊन आन्सर निघतं, काहींना वेळ लागतो. अशा प्रश्नांचे म्हणजे हे प्रश्न टॅकल करण्यासाठी आपल्याला परीक्षेत खूप सराव लागतो. तर हा प्रश्न आपण कशा पद्धतीने सोडवू शकतो? ह्याला मी कोणतं सूत्र वापरणार नाही, काहीच नाही. मी फक्त आणि फक्त प्रॅक्टिस केलेलं, म्हणजे जास्त वारंवार प्रॅक्टिस केलेले प्रश्न आहेत, त्यामुळे मला हे आले. त्यामध्ये मी कोणत्या प्रकारचे सूत्र वापरले काही नाही ते मला काही सांगता येणार नाही. पण ह्या पद्धतीचे प्रश्न मी अशा पद्धतीने सॉल्व करू शकते. तर आपण म्हणजे 15व्या पदाची बेरीज किती आहे म्हणे. तर 15वं पद म्हणजेच 16व्या पदाची आपल्याला काय करायचे, 16व्या पदापर्यंत आपल्याला त्याची बेरीज करायची. आपण असं पण करू शकतो पेपरमध्ये 2 × 3 + 3 × 4 + 4 × 5 up to 16 × 17. ओके, हे कळालं ना तुम्हाला कशा पद्धतीने आलं? तर आपण ह्याचे आहे ना, हे याचे आपण 2 × -3 + 1/3 - 1/4 + 1/4 - 1/5 up to so on, then plus 1/16 - 1/17. आता हे मायनस प्लस मायनस, ओके, हे कॅन्सल होणार. मायनस प्लस कॅन्सल, मायनस कॅन्सल, असे इथं खूप कॅन्सल होणार. आणि इथं 1/16 असणार मायनसमध्ये, आणि हे दोन गेट कॅन्सल होणार. इथं कोणी नाही म्हणून हे एक पद राहणार आणि हे एक पद राहणार. हे पहिलं पद असंच राहणार आणि शेवटचं पद ह्याच्याबरोबर कोणतं साईन आहे, मायनसचं साईन आहे. मग ते इथं घेणार आपण आणि डायरेक्ट असं. मग आपल्याला इथं काय करायचं आहे, तिरपा गुणाकार करून घ्यायचा आहे दोघात. 17 - 2 डिवाइड बाय 2 × 17 34, 17 - 2 15/34. अशा पद्धतीनं याचं उत्तर आपण ऑप्शन क्रमांक ए काढू शकतो. ओके, आता दुसरा क्वेश्चन आहे, 6 सलग समसंख्यांची म्हणजे ABCDEF हे समसंख्या दिल्या आहेत. म्हणजे समसंख्या म्हणजे 2, 4 अशा 2च्या रेंजमधल्या अशा 2च्या म्हणजे 2च्या पाड्याने त्याला भाग जावं अशा पद्धतीच्या संख्या आहेत. 6 संख्या येतात, त्याची बेरीज 150 आहे. तर पुढील 3 सलग म्हणजे ही इथपर्यंतच आपण प्रश्न बघूया 150 पर्यंत. मी काय केला, ह्या प्रश्न मी असा परीक्षेत सोडवला. मी आधी स्टार्टिंगला अशा 6 असे 20, 22, 24, 26 आणि 28, 30 अशा 6 सलग हे मी रँडमली घेतलं आहे. मी असा विचार केला की म्हणजे 10च्या रेंज म्हणजे आता 20पर्यंत तर आपण 150 करू शकत नाही, तर 20च्या पुढून आपण 150 करू शकतो. या पद्धतीनं मी ही घेतले. असा मी डायरेक्ट असं केले 150. झाले ना संख्या 2 + 2 + 4 6, 6 + 6 12, 12 - 8 20 0 2 इथं राहिले. 2 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 15 आलं. मग ही आपल्याला भेटलं. आता ही शेवटचा आपल्याला अंक आहे, शेवटचं 30 आहे. मग काय म्हटलं, पुढील पुढील 3 सलग समसंख्यांची बेरीज किती असेल.
त्या पुढील 3 समसंख्येची. ह्याच्या 30च्या पुढे 3 सलग समसंख्या. 30च्या पुढची 32, 34, 30च्या पुढची 32, 34, 36. यांची बेरीज किती झाली बघा. 6 6 12, 2, 3 3 9 आणि 1 10. अशा प्रकारे मी हे प्रश्न टॅकल केले परीक्षेत. मग ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर येईल. तिसरा प्रश्न पण असाच आहे. त्याचं उत्तर सोपं आहे, पण जास्त सराव पाहिजे त्याला. तीच त्या पद्धतीने टॅकल करता येईल आपल्याला तो प्रश्न. मी सांगते. एक रिकामा जलतरण तलाव आहे. एका निश्चित गतीने पाण्याने भरला जात आहे. म्हणजे ते एका फोर्सनं ते पाण्याने भरला जाते, त्याचा काही संबंध नाही. आपण एक तलाव म्हणजे x बरोबर 1 एक धरूया तलाव. भरला जात आहे. 3/5 क्षमतेसाठी त्याला भरण्यासाठी त्याचा टाईम लागत आहे आपल्याला 8 तास. म्हणजे 3/5 एवढा हौद, म्हणजे ते तलाव भरण्यासाठी आपल्याला 3/5 एवढं भरण्यासाठी, म्हणजे एका तलावाची जागा आहे 3/5, म्हणजे ही जागाच आहे त्या दोन्ही पण. हे भरण्यासाठी त्याला वेळ लागत आहे 8 तास. 8 तास. संपूर्ण तलाव भरण्यासाठी किती वेळ लागतो म्हणे. पण ठीक आहे, आपल्याला 8 तास लागत आहे. आपल्याला पूर्ण तास काढूता आपण आधी. पूर्ण तास काढूता. 8/3/5. याचं पूर्ण संक्षिप्त रूप कसं असतं? 8 × 5/3. ओके. पूर्ण वेळ. आता पूर्ण तलाव भरण्यासाठी 40 तास आपल्याला पूर्ण वेळ लागतोय. 40 तास वेळ लागतोय. आता एक तलाव x बरोबर 1 आहे. भरण्यासाठी आपल्याला किती वेळ, म्हणजे किती जागा आहे अजून त्या तलावात रिकामी? 3/5 एवढी तर जागा आपल्याला माहिती आहे, ती 8 तास. बाकीची किती राहिले बघूता आपण. मग आपण R बघूता. R बरोबर ही एक तलाव, एक पूर्ण आखा तलाव, एवढी जागा, एवढी आपल्याला दिली आहे पेपरमध्ये ती जागा. आता ह्याचं संक्षिप्त रूप काय येते? असं तिरपा गुणाकार ते करत बसायचं नाही, डायरेक्ट 2/5 करायचं. ओके. 2/5. मग एवढी जागा रिकामी राहते. काय? आता एवढी जागा रिकामी राहते. रिकामी आहे एवढी जागा तलावात भरण्यासाठी. तर ते आता ह्या 40 तासाचे 8 तास कंपॅरिझन करायचं आपल्याला. तर आपल्याला पूर्ण जागा म्हणजे किती तास लागले आता काढायचे? ही तास भेटले आपल्याला. तर आता 40 = 40/3 40/3 -8 यांचा तिरपा गुणाकार केला. 8 × 3 24. इथं काय नसतं म्हणून 1 असतं. 40. हे आपण इकडं पण घेऊ शकतो सोयीनुसार आपल्या. /3. 40 - 24 6. 16/3 एवढा तास आपल्याला वेळ लागतो. मग ह्या तासाचे कन्वर्जन आपल्याला 16/3 याचं रूपांतर आपल्याला मिनिटात करून घ्यायचं आहे. तर 16ची आपण फोड करू. टाका 3/5 = 15. 5 प्लस 1/3. हे 3 तशाल तसं
5 गुणिले 3 15 अधिक 1 16. 5 तास भेटले आपल्याला. ह्याचे ह्या अपूर्णांकाचे रूपांतर आपण काय करतो मिनिटात करू द्या. मिनिटात करण्यासाठी आपल्याला याला 60 गुणायचे. मग 3 दोन्ही 6. मग काय म्हणतं 5 तास आणि हे 20 मिनिट आहेत ना आपण केलेली ही मिनिट. मग हे आपला आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2.